नमस्कार मित्रांनो, दुहेरी माझा मितवा मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण की राकेशने अर्णव आणि ईश्वरीला संपवण्याचं आपलं काम तर केलेलं आहे. राकेशला आता अर्णवला संपवायचे होते, तरीही ईश्वरीचा आता विचार न करता राकेशने मोठा निर्णय घेतला आहे. ईश्वरी अर्णव दोघांनाही संपवण्याचे त्याने ठरवले आहे. त्याचबरोबर इथे आता राकेशने ईश्वरी अर्णव यांच्या ट्रॉलीखाली जेव्हा बॉम्ब लावलेला असतो, तेव्हा आता त्या ट्रॉलीखालचा बॉम्ब हा ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणही कसे शोधणार आहेत. आणि जेव्हा ईश्वरी अर्णव यांना तो बॉम्ब सापडणार, तेव्हा बरोबर राकेशचाही पत्ता त्यांना लागणार आहे. त्यामुळे पोलीस आता सगळ्यांच्या समोरून राकेशला घेऊन जाणार आहेत. त्याचबरोबर इथे ईश्वरी अर्णव यांना जेव्हा बॉम्ब सापडणार, तेव्हा नेमकं काय आणि कसं काय घडणार आहे. ईश्वरी अर्णव यांचा त्या स्पर्धेमधला शेवटचा दिवस असेल का, नेमकं काय घडणार आहे, सगळं आपण या ट्विस्टच्या माध्यमातून पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आतापर्यंत आपण मालिकेमध्ये पाहिलं की उदयकांत हा रमाकांतला अडकवून स्वतःच त्या स्पर्धेसाठी निघायला तयार झालेला आहे. परंतु बाबांनी अगदी व्यवस्थितरित्या त्याला खाली पाडून त्याला तिथे धमकावून दबकावून स्वतः तिथून मात्र पळ काढलेला आहे. आणि गोडाऊनमध्ये उदयकांतला बंद करून बाबा पळालेले असतात आणि त्याचा फोन देखील स्वतःकडे घेतलेला असतो, जेणेकरून वल्लरी किंवा कोणालाही काही कॉन्टॅक्ट होता कामा नये. नाहीतर अर्णव धोक्यात आहे, त्याचा जीव धोक्यात आहे, हे सगळं जेव्हा त्यांना कळेल तेव्हा मात्र ते लोक काय करू शकतात याचा विचार आता बाबांच्या डोक्यात असतो. त्यामुळे बाबा विचार करतात की काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी आपल्याला समजायलाच हव्यात. त्यानंतर मग आता ईश्वरी आणि अर्णव यांच्यावरती एक मोठं संकट आलं आहे. ते म्हणजे की ईश्वरीचा जो कॉस्ट्यूम असतो, म्हणजे ईश्वरीची जी साडी असते, त्या साडीला नम्रताने व्हाईट रंग लावलेला असतो. आणि ते दोघंजणही तिथून निघून जात असताना नम्रताला खूप आनंद झालेला असतो. ती मनातच विचार करते की चला, माझं तर काम झालं, मी जे ठरवलं होतं ते पूर्ण केलं. आता ही ईश्वरी साडी तर नेसू शकणार नाही, पण हिला काहीच करता येणार नाही. हिचे पदार्थ जसे बनतील तसे बनतील, परंतु हिचे प्रेझेंटेशन होऊ शकणार नाही. त्यामुळे जे काही घडणार आहे ना, ते आमच्या अखत्यारीतच घडणार, म्हणजे मी आणि आकाशच यावेळेला जिंकणार, असं पूर्णपणे तिने ठरवून ठेवलेलं असतं. त्याच वेळेला इथे आता आकाश हा नम्रताला म्हणतो की काळजी करू नकोस, काहीही झालं तरीही आपण जिंकू. परंतु मला दादाचंही टेन्शन आलं आहे, दादाचं नेमकं काय झालं ते मला बघायला गेलं पाहिजे. परंतु नमू त्याला सोडत नसते. ती म्हणते की अजिबात जायचं नाही आहे, नाहीतर मागच्या वेळेसारखं होणार परत आणि आपण पुन्हा हरणार. तर इथे ईश्वरी ही बाहेर जाते आणि अर्णवला दाखवते. अर्णव सर, ही बघा साडी, आता आपण इतक्यात काय करणार आहोत या साडीचं, आणि मी विदर्भातलं स्पेशल काहीतरी करणार होते, ते कसं करणार आहोत आपण. तेव्हा अर्णव म्हणतो की काळजी करू नको मिस इंदोर, आपण काहीतरी करूया नक्की. ईश्वरी म्हणते की पण काय, कसं करायचं हे सगळं, इतक्या कमी वेळामध्ये साडी आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी कशा अरेंज होणार आहेत, आणि आपल्याकडे फक्त 1च तास आहे, त्यामध्ये मला माझी तयारी, प्रेझेंटेशन सगळं करायचं आहे. अर्णव म्हणतो की मिस इंदोर, ते सगळं तू माझ्यावरती सोड, मी बघतो काय करायचं ते. पुढच्या सगळ्या या प्रकरणामध्ये तुझं प्रेझेंटेशन हे असणं आणि चांगलं दिसणं हे खूपच जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी आपण काहीतरी करूया. आता या साडीमुळे मला तर आयडिया आली आहे, म्हणजे मी पटकन दुसरं काहीतरी बघू शकतो, जेणेकरून तेवढा भाग हा मला बाजूला कट करून दुसरं काहीतरी करता येईल. त्याच वेळेला मग आता त्यांच्या डोक्यात विचार येतो की आपण एक काम करूया, आपण आता एक गोष्ट करू शकतो, ते म्हणजे ईश्वरी, या साडीचा आपण तुला मस्तपैकी 1 पीस टाईप गाऊन शिवू शकतो, जेणेकरून तुझ्यावर तो सुंदर दिसेल. ईश्वरी म्हणते की पण अर्णव सर, तेवढ्या वेळात होणं सोपं आहे का. तेव्हा अर्णव म्हणतो की हो, काहीच कठीण नाही आहे. एक काम कर, तू ना सगळे तुझे पदार्थ आहेत ना, ते पदार्थ तुझे प्रेझेंट करायला घे, म्हणजे जे काही कुठे तुला प्रेझेंटेशन लावायचं आहे ना, ते सगळं काही व्यवस्थित तू लावायला घे. त्यानंतर मग मी पटकन घेऊन येतो आणि त्यानंतर मग आपले पदार्थाला किंवा प्रयोगाला सुरुवात झालेली असेल. तेव्हा मग हे सगळं होत असताना राकेश मुद्दामच वल्लरीला म्हणतो की तुमची जे काही गोष्टी आहेत ना, त्यावरून एकच लक्षात येते की मला आता कळलं आहे की ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणही जाणार आहेत, पण जायच्या वेळेला त्यांचं नेमकं काय मोटिवेशन असेल किंवा त्यांना काय वाटत असेल, या सगळ्या गोष्टी त्यांच्याबरोबर ठेवाव्या लागणार आहेत. कारण की त्याला हे सगळं करताना
बाकीच्यांच्या लोकांचं तो अगदी अशी नासाडी करू शकत नाही. तर दुसरीकडे राकेश पूर्ण वैतागलेला असतो. तिला म्हणतो की मला माझं काम माझ्या पद्धतीने करू दे, नाहीतर मग तुझ्या अंगावर जर हे काम टाकलं तर तुला ते झेपणं आहे का? त्यामुळे राकेश या सगळ्यासाठी सगळं करणं खूपच गरजेचं आहे. आणि मला माहिती आहे अर्णवला उचलणं किंवा काही करणं आपल्या घरातून हे खूप गरजेचं असणार आहे आणि त्यामुळे मी आलो, समजलं? तर इथे उदयकांत त्याला बांधून ठेवलेलं असतं, त्यामुळे त्याला तिथून हलता येत नसतं. तो म्हणतो की आता या वल्लरीला काय सांगणार की हा कुठपर्यंत येऊ शकतो ते. राकेश आणि बाकीच्या सगळ्यांना माझी मदत हवी होती, परंतु इथे मला बांधल्यामुळे काहीच होऊ शकत नाही आहे. आता त्याची सारखी चिडचिड सुरू असते. नंतर मग राकेश विचार करतो की आता आपण काहीतरी एक गोष्ट ठरवली पाहिजे. आणि मग राकेश ठरवतो की ईश्वरी आणि अर्णव यांचा आजच्या दिवसामध्ये काहीही करून ब्लास्ट करायचंच आहे, काहीही झालं तरीही. त्यावेळेला मग आता राकेशने ठरवल्याप्रमाणे तो एक अशी वस्तू शोधत असतो किंवा अशी एक जागा जेणेकरून तो लगेचच त्या गोष्टीच्या बाजूला जाईल. म्हणजे ईश्वरी आणि अर्णव तिथे येतील आणि तिथे त्यांचा जो काही बॉम्ब आहे तो फुटला जाईल आणि त्यानंतरच मग सगळ्या गोष्टी होतील. यासाठी तो अगदी विचारपूर्वक ही सगळी गोष्ट सांगतो आणि ही जागा सांगतो. राकेश विचार करतो की ही ट्रॉली इथे जर मी हा बॉम्ब लावला तर मात्र ईश्वरी आणि अर्णव यांच्या चिंधड्या होण्यापासून कोणीही वाचू शकणार नाही. म्हणूनच आता त्याने व्यवस्थित प्लॅनिंग करून ते सगळीकडे ते लपवलेलं असतं, जेणेकरून कोणीही काही उघडून बघायला नको म्हणून. आणि या सगळ्या गोष्टी आता अर्णवने जशा नेहमीप्रमाणे ठरवलेले असतात तशाच सगळ्या सुरू असतात. आता राकेश आजूबाजूला त्याचे जे माणसं असतात ती बघतो आणि त्यांचं आपापल्यामध्ये लक्ष असतं. आणि जी माणसं ही राकेशला विचारणारी असतात त्याने अगदी मस्तपैकी गुंडाळून ठेवलेलं असतं आणि बाकी वल्लरीला वगैरे लक्ष ठेवायला सांगितलेलं असतं. म्हणजेच कॉम्पिटिशनच्या वेळी काहीही प्रॉब्लेम नको त्यासाठी त्याने हे सगळं करून ठेवलेलं आहे. आणि नंतर राकेश म्हणतो की चला आता आपण आपलं काम करायला सुरू केली पाहिजे. उद्यापासून चिंटूचं आयुष्य हे कायमचं बंद होणार आहे. चिंटू तुला भावपूर्ण श्रद्धांजली, असं म्हणून तो आता तिथेच उभा असतो आणि तिथे त्या टेबलच्या मागे तो ते लावायला बघत असतो. आणि हे सगळं लांबूनच एक व्यक्ती बघत असते आणि हे सगळं काय चाललं हे त्या व्यक्तीला अगोदर समजत नसतं. नंतर मग हे सगळं झाल्यानंतर राकेश म्हणतो की जाऊ दे, ठीक आहे, मग आता काय करायचं आहे. तेव्हा राकेशने स्वतःशीच ठरवलेलं असतं की काही केलं तरी या ट्रॉलीच्या खाली आता बॉम्ब लावायचा म्हणजे लावायचाच. आणि नंतर इथे आता अर्णव ईश्वरीला म्हणतो की मिस इंदोर आता आपण काय करायचं आहे, आपला ड्रेस तर खराब झाला आहे, साडी खराब झाली, आता काय करू शकते. ईश्वरी म्हणते की आता आपण काहीच करूया नको. तेव्हा अर्णवने एक सॅम्पल सिलेक्ट केलेलं असतं. तो म्हणतो की मिस इंदोर तुला असा ड्रेस चालेल का. तेव्हा ईश्वरी म्हणते की असा ड्रेस म्हणजे. तेव्हा तो म्हणतो की तुझा ॲक्च्युली मी असाच ड्रेस फाइंड आउट करत होतो, पण इथे तू ते विदर्भ स्पेशल काहीतरी ठेवलं होतंस त्यामुळे मी तसा ड्रेस केला होता. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर आता आपल्याला वेळ खूप कमी आहे, तुम्हाला जे जमेल तसं तुम्ही कॉस्ट्यूम तयार करा, बाकी काही नाही. अर्णव म्हणतो की मी कॉस्ट्यूम तयार करतो आता पटकन शिवून, आणि तू एक काम कर, बाकीचे सगळे जे काही आहे म्हणजेच तुला जे पदार्थ घेऊन जायचे ते सगळे पदार्थ तू बघून ये. तू त्या सगळ्या प्रेझेंटेशनची तयारी कर, तोपर्यंत मी बाकीच्या गोष्टी बघतो. म्हणजे तुझा कॉस्ट्यूम कसा रेडी करायचं हे सगळं मी बघतो, तू नको टेन्शन घेऊ. ईश्वरी म्हणते की सर प्लीज लवकर. तेव्हा अर्णव म्हणतो की डोंट वरी, माझ्याकडे फक्त 15 मिनटं आहेत, त्या वेळेत मी करेन. परंतु तू मात्र आता एक काम कर, तुझे जे डिशेस आहेत ना ते प्रेझेंट करायला सुरुवात घे, तोपर्यंत आपण बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देऊया. असं म्हणून आता ती सगळं करायला तयार झालेली असते. ईश्वरी अर्णवला म्हणते की सर काही झालं तरीही आपण दोघं जिंकणारच आहोत, आपण एकत्र असू तर कोणीही आपल्याला हरवू शकणार नाही. आणि आपला आता हा फायनल राऊंड आहे आणि आपल्याला असं समजा की ही शेवटचं चॅलेंज आहे आणि हे चॅलेंज जर आपण पार केलं ना अर्णव सर, तर काहीही केलं आपल्याला कोणीही हरवू शकणार नाही, असं ईश्वरी आता त्याला समजवत असते. अर्णव म्हणतो की मिस इंदोर इथे जे आता मशीन असणार आहे त्या आईच्या मशीननेच मी तुझा आता कॉस्ट्यूम शिवणार आहे. ईश्वरीसाठी तो छान असा आता एक मस्तपैकी पैठणीचाच म्हणजेच त्या टाईपचा ड्रेस शिवणार असतो, जेणेकरून ईश्वरी आता 4 चौघामध्ये एकदम युनिक दिसावी. आणि त्याने आता मनात ठरवलेलं असतं की ईश्वरीला कसे कपडे हवेत म्हणून. त्यानंतर मग आता हे सगळं होत असताना राकेश म्हणतो की अर्णव ईश्वरी आता तुम्हाला जे काही करायचं ते तुम्ही करा,
परंतु इथून पुढे आता मी जे करणार तेच अंतिम निर्णय असणार आहे. आज मिस इंदोर म्हणजे माझी बावळट इंदोरी जिलेबी ती पण आज जाणार आणि नंतर सगळ्या गोष्टी होणार. तर इथे अर्णव हा ड्रेस डिझाईन करण्यासाठी जात असताना तेवढ्यातच त्याला समोरून राकेश जाताना दिसतो आणि राकेशसारखा चेहरा हा त्याला दिसतो आणि त्याने मास्क लावलेला असतो. तरीही अगदी बरोबर अर्णवने त्याला ओळखलेला असतो. त्याच्याकडे अर्णव बघतच राहतो आणि नंतर म्हणतो की 1 मिनिट, मी ह्याला कुठेतरी बघितलं असं वाटायला लागतं. तेव्हा अर्णवने अगदी बरोबर ओळखल्यानंतर अर्णव तिथेच असलेल्या पोलिसांना बाजूला बोलवतो आणि त्यांना इन्फॉर्म करतो की 1 मिनिट, आम्हाला हा जो समोर व्यक्ती आहे ना तो संशयास्पद दिसतोय. त्यामुळे सगळे जे पोलीस असतात ते राकेशला सुरुवातीला पकडतात आणि राकेश तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यातच आता त्या पोलिसांनी बरोबर राकेशला पकडलेलं असतं. त्याचा मास्क खाली केल्यानंतर तो राकेशच आहे हे सगळ्यांसमोर आता सिद्ध झालेलं आहे आणि आता सगळेजणं बघायला लागतात. परंतु राकेश जोरजोरात हसत असतो, कारण की राकेशला आता माहीत पडलेलं असतं की काहीही झालं तरीही माझं काम मी केलेलं आहे. मी आता जेलमध्ये गेलो तरी हरकत नाही, सुटून मला नक्की येता येईल कधीतरी, पण मी जे माझं काम केलं आहे ते म्हणजे ईश्वरी आणि अर्णव यांना संपवण्याचं, ते तर होणार. तेव्हा आता पोलीस त्याला घेऊन जात असताना तो ईश्वरीकडे आणि अर्णवकडे बघून हसतो आणि अर्णवला म्हणतो की तुम्हाला काय वाटलं, तुम्ही मला पुन्हा इथे टाकलं, पुन्हा पोलिसांच्या हवाले दिलं, पण तुम्हाला माहिती नाही आहे आता तुमच्या आयुष्यामध्ये काय धमाका होणार आहे ते. बघतच राहा, जस्ट वेट अँड वॉच. असं म्हटल्यावर आता इथे पोलीस त्याला घेऊन जातात. नंतर ईश्वरी आणि अर्णव हे दोघेजणही आता त्यांचं सगळं काम करून येतात. अर्णवने थोड्याच वेळात या राकेशच्या गडबडीमुळे त्याला कॉस्ट्यूम डिझाईन करायला आणखीनच वेळ लागलेला असतो आणि त्यानंतर मग आता तेवढ्यातच पोलीस हे राकेशला पुन्हा घेऊन गेलेले असतात आणि ते घेऊन गेल्यानंतर इथे आता वल्लरी आणि सौदामिनीचं काम झालं, त्यामुळे त्यांचं टेन्शन पूर्णपणे गेलेलं असतं. परंतु इथे आता राकेश हा विचार करतो की काही झालं तरीही आता माझ्या बाबतीतलं जे सत्य आहे ते कोणालाही कळणार नाही आहे. म्हणून आता पोलिसांनी म्हणजेच अर्णवने तिथे CCTV फुटेज म्हणजे जिथे जिथे राकेश होता ते सगळे फुटेज चेक करायला सांगितलेले असतात, जेणेकरून राकेशची नेमकी पुढची चाल काय आहे ते ओळखण्यासाठी. कारण की ईश्वरी आणि अर्णव यांच्या आयुष्यात धमाका होणार म्हणजे नेमकं काय याचा विचार त्यांच्या डोक्यामध्ये सुरू झालेला असतो. कारण नक्कीच काहीतरी अशी गोष्ट आहे जे हा राकेश केलं आहे आणि ज्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. तेवढ्यातच इथे आता हे सगळं होत असताना अर्णव हा म्हणजेच ईश्वरी आणि अर्णव यांच्याकडे स्पर्धेसाठी वेळ कमी असल्यामुळे अर्णव ईश्वरीला तयारी करायला सांगायला लागतो आणि तिचे सगळे जे काही प्रेझेंटेशन असतात तिने तिच्या ट्रॉलीवर तयार केलेले असतात. त्याच वेळेला इथे आता जे CCTV फुटेज आहे त्याच्यामधून अर्णवला पटकन येऊन तिकडचे मॅनेजर सांगतात की CCTV फुटेज हे यामध्ये तुमच्या ट्रॉलीच्या खाली तो माणूस काहीतरी करत होता ज्याला आता आपण पकडले. मग म्हणूनच अर्णव ट्रॉली खाली बघायला जातो तर ईश्वरी आणि अर्णव यांना त्या ट्रॉलीच्या खाली बॉम्ब दिसतो. आता ईश्वरी अर्णव यांना बॉम्ब दिसल्यानंतर त्यांना जबरदस्त धक्का बसतो. त्याच वेळेला आता तिकडचे सगळे जे असतात ते बॉम्ब स्क्वॉड टीम त्यांना बोलवलं जातं आणि त्याच वेळेला ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणही तिथेच उभे असतात. आता नेमकं या सगळ्या प्रकरणामध्ये ईश्वरी अर्णव हे कसे वाचणार आहेत, राकेशचा हा जो काही प्लॅन आहे तो यशस्वी होणार का, सगळं पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.